रिफर्बिश लॅपटॉपचा जबरदस्त असा स्टॉक 1.8 GHz आहे. तो असं का? हे आपल्या शॉपमधला सगळ्यात हॉट सेलिंग आयटम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रॅम मिळणार आहे 16 GB ची आणि याची किंमत तुम्हाला जाईल 18,000 रुपये. हे लॅपटॉप कोण यूज करू शकतात? नक्की लॅपटॉपचे कुठले पार्ट्स कव्हर होतील? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, लॅपटॉप आता काळाची गरज बनत चाललेला आहे. कॉलेज असो, ऑफिसेस असो, सर्वकडे लॅपटॉपचा उपयोग होतोय. आणि आपले जे व्ह्युअर्स आहेत ना, ते जेव्हा मार्केटमध्ये नवीन लॅपटॉप घ्यायला जातात तेव्हा त्याच्या किमती आहेत ना एकदम आसमानाला पोचलेल्या आहेत, खिशाला अजिबात परवडत नाहीत. पण टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी आहे ना एकदम अफोर्डेबल किमतीमध्ये मी घेऊन आलेलो आहे रिफर्बिश लॅपटॉपचा जबरदस्त असा स्टॉक. बरीच मोठी व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. या साईडला पण बरेच लॅपटॉप आहेत. अगदी नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप तुम्हाला HP, डेल, लिनोवो हे सर्व रिफर्बिश लॅपटॉप एकदम बेस्ट किमतीमध्ये पाहायला मिळणार आहेत. आणि कुठे? आपल्या पुण्यातील नामांकित लॅपटॉप शॉपवरती, ज्याचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. आणि माय कम्प्युटर शॉपीवरती तुम्हाला नेहमीच मित्रांनो क्वालिटी, ट्रस्टेड आणि सर्टिफाईड लॅपटॉप मिळतात. आणि माय कम्प्युटर शॉपी आफ्टर सेल सर्व्हिस, जेन्युइन पार्ट्स आणि क्वालिटी लॅपटॉप यासाठीच ओळखलं जातं. आणि मित्रांनो, माय कम्प्युटर शॉपीचे ओनर जे आहेत अमोल सर, त्यांना या फील्डमधला खूप जास्त एक्सपिरियन्स आहे. तुम्ही इकडे पाहू शकता पीसीज वगैरे बिल्ड केलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी खूप साऱ्या जणांना मायनिंग सेटअप पण बनवून दिलेले आहेत. आणि त्यांना या क्षेत्रातली आवड आहे. ते स्वतः गेमर सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा इथे लॅपटॉप घ्यायला याल ना, तेव्हा इथे फक्त तुम्हाला लॅपटॉप सेलवरती फोकस केला जाणार नाही, तर पहिली तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे ती समजून घेतली जाईल. आणि तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्यातलं बेस्ट लॅपटॉप सजेस्ट केला जाईल. आणि म्हणजे मार्केटमध्ये जर तुम्ही पाहायला गेलात ना, तर बऱ्याचशा दुकानामध्ये आहे ना जास्त करून गिफ्ट्स आणि डिस्काउंटवरती भर दिला जातो. पण इथे तसं नाही आहे. इथे तुम्हाला क्वालिटी आणि सर्टिफाईड लॅपटॉप एकदम बेस्ट किमतीमध्ये सर अवेलेबल करून देतात. आणि इथल्या प्रत्येक लॅपटॉपवरती ना तुम्हाला मित्रांनो 6 महिन्यांची हार्डवेअर वॉरंटी पण मिळणार आहे. आणि सॉफ्टवेअर वॉरंटी 1 वर्षाची तुम्हाला मिळणार आहे. क्षणाचाही विलंब न करता आता जाऊन भेटूया आपण माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सरांना. तर मंडळी, आता माझ्यासोबत आहेत माय कम्प्युटर शॉपीचे ओनर अमोल सर. सर कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम मजेत सर. सर मला एक तिथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल जरा शेअर करा. मित्रांनो, आपल्या शॉपचं नाव आहे माय कम्प्युटर शॉपी. आपलं हे ऑफिस टाईप शॉप असणार आहे. इथला जो ॲड्रेस आहे फ्लॅट नंबर 202 वनशिव निवास, नियर विंडसर काउंटी, आंबेगाव BK, पुणे 46. इथला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे 7040520789. आपलं जे शॉपचं टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. आणि विकली ऑफ आपला बुधवारी असणार आहे. या व्हिडिओमध्ये लॅपटॉपची प्राइस रेंज काय असणार आहे? मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्राइस रेंज बघायला मिळणार आहे 18,000 ते जास्तीत जास्त 40,000पर्यंत. तर आपल्याकडे कमीत कमी 18,000चा लॅपटॉप अवेलेबल आहे आणि जास्तीत जास्त 40,000चा. मार्केटमध्ये जर तुम्ही खरेदी करायला गेला नवीन लॅपटॉप, तर i3चा एकदम म्हणजे चांगल्या ब्रँडचा जरी लॅपटॉप घ्यायचा गेला तर कमीत कमी तुम्हाला 40,000ला भेटतो. पण आपल्या इथं 40,000मध्ये i7 12th जनरेशनचा लॅपटॉप मिळतो. प्लस त्यात 16 GB ची रॅम आहे, 512 GB ची SSD आहे. डेलसारखा चांगला ब्रँड आहे आणि तुम्हाला तो 6 महिन्याच्या वॉरंटीसोबत मिळणार आहे 40,000 रुपयामध्ये. तुमच्याकडे कुठल्या कंपन्यांचे लॅपटॉप मिळून जातील आणि हे लॅपटॉप कोण यूज करू शकतो? मित्रांनो, आपल्याकडे HP, डेल आणि लिनोवो या 3 कंपनीचे लॅपटॉप मिळतात. हे जे कंपनी आहेत हे IT कंपनीमध्ये जे लॅपटॉप यूज करतात ते बिझनेस सिरीजवाले मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपण कन्झ्युमर सिरीजमध्ये सध्या तरी डील करत नाही आहे, कारण त्याची बिल्ड क्वालिटी चांगली नसते किंवा त्याची लाईफ जास्त नसते किंवा त्याचे स्पेअर पार्ट आफ्टर मार्केटमध्ये तुम्हाला मिळत नाहीत. पण हे जे लॅपटॉप आहेत बिझनेस सिरीजचे, हे सगळे इम्पोर्टेड लॅपटॉप आहेत. ह्याचे सगळे स्पेअर पार्ट आपल्या इंडियामध्ये मिळतात. प्लस त्याला 10-10 वर्षापर्यंत तुम्हाला स्पेअर पार्ट मिळतात. आणि प्लस हे सगळे लॅपटॉप रिपेरेबल आहेत. तर त्याच्यामुळे आपण हे विकतो आणि प्लस आपण त्याला 6 महिन्याची वॉरंटी देतो. रिफर्बिश लॅपटॉप म्हणजे काय आणि हे जे लॅपटॉप आहेत ते नक्की येतात कुठून? मित्रांनो, बाहेरच्या देशामध्ये ज्या IT कंपनी आहेत, जसं की आपल्या इंडियामध्ये पण आहे, जसं की TCS वगैरे आहे, विप्रो आहे, तिथं जे लॅपटॉप वापरले जातात ते सगळे बिझनेस सिरीज असतात. बिझनेस सिरीजमध्ये तुम्हाला हाय परफॉर्मन्सचे लॅपटॉप असतात. प्लस बिल्ड क्वालिटी जी असते एकदम टॉप नॉच असते. तर त्याच्यामुळे ह्याच्यावरती तुम्ही 8-8 तास 12-12 तास जरी काम केलं तर याचा परफॉर्मन्स डाऊन होत नाही आहे किंवा ह्याचे जी बिल्ड क्वालिटी आहे, याचे हिंजेस वगैरे काही लवकर खराब होत नाही आहेत. तर IT कंपनी काय करतात की 1 ते 2 वर्ष मटेरियल वापरतात, त्याच्यानंतर हे विकतात. विकल्यानंतर हे चालू कंडिशनचे लॅपटॉप असतात. रिफर्ब म्हणजे काय असतं की समजा एखाद्याचा कीबोर्ड खराब झाला. आता काय होतं की समजा एखाद्याकडे 100 लॅपटॉप आहेत, 100 लॅपटॉप त्यांनी विकायला काढले, तर फक्त त्या 10 लॅपटॉपला म्हणजे 10% आपण पकडूया की त्या लॅपटॉपला प्रॉब्लेम असतो. तर ते 10 लॅपटॉपचे जे स्पेअर पार्ट आहे, समजा एखाद्याची स्क्रीन डॅमेज असेल किंवा एखाद्याची बॉडी डॅमेज असेल, तर ते सगळे ओरिजिनल स्पेअर पार्ट टाकले जातात. त्याला रिफर्ब म्हणतात. प्लस ह्याचं प्रॉपरली चेकिंग होतं की पूर्ण परफॉर्मन्स नवीनसारखा देतो आहे का
किंवा ओरिजिनलसारखा सगळा परफॉर्मन्स आहे का, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डुप्लिकेट पार्ट नसतात किंवा ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिपेअरिंग नसतं. की बऱ्याचशा कस्टमरला असं क्वेश्चन पडतो की सर रिफब म्हणजे नक्की काय केलं, रिफबचा अर्थ काय, की ह्याच्यामध्येच रिफब म्हणजे काय, समजा काही प्रॉब्लेम असेल तर त्याला सगळे ओरिजिनल स्पेअर पार्ट टाकलेले असतात आणि याचं प्रॉपर सगळं टेस्टिंग केलं जातं की जसं की ओरिजिनल कंडिशनमध्ये आहे का, ओरिजिनल सगळे स्पेअर पार्ट आहेत का, ओरिजिनलसारखा परफॉर्मन्स आहे का, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लोकल मटेरियल यूज केलेलं नसतं. जेणेकरून तुम्हाला हा लॅपटॉप आता तुम्ही कंडिशन बघू शकता तर तुम्हाला असं कधी वाटणार नाही की तुम्ही सेकंड हँड लॅपटॉप घेताय. त्याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला स्क्रॅचेस दिसणार नाही आहेत किंवा ह्याची जी कंडिशन असणार आहे एकदम नवीनसारखी कंडिशन असणार आहे आणि हा वापरायला तुम्हाला कमीत कमी 5-6 वर्ष तरी आरामात तुम्ही वापरू शकता. प्लस तुम्हाला स्पेअर पार्ट इन फ्युचर काही खराब जरी झालं तर याचे स्पेअर पार्टसुद्धा मिळतात. तुम्ही 6 महिने ही जी लॅपटॉपवरती वॉरंटी देत आहे त्यात नक्की लॅपटॉपचे कुठले पार्ट्स कव्हर होतील? मित्रांनो, आपण लॅपटॉप देतो, लॅपटॉपसोबत त्या कंपनीचा चार्जर येतो. समजा डेलचा लॅपटॉप आहे तर डेलचा चार्जर येतो. आता हा सी टाईप चार्जर येतो ह्याच्यामध्ये, तर तो 6 महिने वॉरंटी चार्जरला पण आहे प्लस लॅपटॉपला आहे. खूप साऱ्या क्लायंटचं क्वेश्चन असतं की सर ह्याच्यामध्ये स्क्रीन कव्हर होणार का, ह्याच्यामध्ये मदरबोर्ड कव्हर होणार का, ह्याच्यामध्ये बॅटरी आहे किंवा ह्याच्यामध्ये कीबोर्ड आहे तो कव्हर होणार आहे का. हो मित्रांनो, आपण पूर्ण हार्डवेअरची 6 महिने वॉरंटी देतो. फक्त लॅपटॉप वॉटर डॅमेज किंवा फिजिकल डॅमेज नसायला पाहिजे, तर ते वॉरंटीमध्ये तुम्हाला कव्हर होणार नाही आहे. बाकीच्या गोष्टी काही जरी झाल्या, समजा OS करप्ट झाली, SSD बंद पडली, मदरबोर्डमध्ये शॉर्टेज झालेलं आहे किंवा कॅमेरा बंद पडला, स्क्रीनमध्ये लाईन्स आल्या किंवा डॉट आले, तर ते सगळं तुम्हाला वॉरंटीमध्ये क्लेम करून मिळणार आहे. इथे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्यांना सरासरी बॅटरी बॅकअप किती मिळून जाईल? आपण प्रत्येक लॅपटॉपला मिनिमम 2 तासाची गॅरंटी देतो, पण 2 तासापेक्षा जास्तच मिळतो. कमीत कमी 3 तास, 4 तास, काय काय लॅपटॉप आहेत ते 5-6 तास पण बॅटरी बॅकअप देतात. पण आपण सेकंड हँड आहे या हिशोबाने आपण 2 तासाची तुम्हाला 6 महिन्यापर्यंतची गॅरंटी देतो. त्याच्यापेक्षा कमी बॅटरी बॅकअप असेल तर तुम्हाला बॅटरी चेंज करून मिळेल. रिफर्बिश लॅपटॉप घेण्याचे काय फायदे आहेत जर आपल्या व्ह्युअर्सला सांगा. मित्रांनो, पहिल्यांदा तर हा फायदा आहे की तुम्हाला कमी प्राईसमध्ये एकदम बेस्ट परफॉर्मन्स आणि चांगली वस्तू मिळते तुम्हाला. आता ही जी आहे ही बिझनेस सिरीज आहे. बिझनेस सिरीजची स्टार्टिंग प्राईस आहे कमीत कमी ₹1,00,000. ₹1,00,000चा लॅपटॉप जर तुम्हाला 20,000, 30,000, 40,000 जर मिळत असेल तर तुम्ही आरामात हा लॅपटॉप घेऊ शकता. आता तुम्ही कन्झ्युमर सिरीजचे जर लॅपटॉप घेतले तर चांगल्या ब्रँडचे जसं की डेल आहे, HP आहे, त्यांचे जर तुम्ही लॅपटॉप घेतले तर कमीत कमी 40,000 जाणार, 50,000 जाणार. 40,000मध्ये i3 घेण्यापेक्षा 40,000मध्ये i7 12th जनरेशन घेतलेला तुम्हाला कधीही परवडतो. हे फक्त मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं. त्याच्यानंतर आपल्याकडे मेटल बॉडीमध्ये आहे, 360मध्ये आहे, जे की लॅपटॉप ₹1,15,000 ₹1,50,000 त्याची किंमत असते. तर एवढे लॅपटॉप, महागडे लॅपटॉप घेणे खिशाला परवडत नाही आहेत. त्यासाठी तुम्ही रिफर्ब लॅपटॉप घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला हाय परफॉर्मन्स मिळेल, त्याची बिल्ड क्वालिटी चांगली मिळेल आणि चांगलं मटेरियल मिळेल कमी प्राईसमध्ये. ते जेवढे काही लॅपटॉप आहेत ते अपग्रेड करू शकतो का? हो मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपमध्ये SSD जी आहे ती अपग्रेडेबल राहील. फक्त काही लॅपटॉप जे आहेत ते 360वाले त्याच्यामध्ये रॅम अपग्रेड होत नाही आहे. असे 2-3च मॉडेल आहेत, पण बाकीच्या सगळ्या लॅपटॉपला मोस्टली रॅम अपग्रेड होते. रॅम तुम्ही कमीत कमी 16GB, 32GB करू शकता आणि SSD 1TB पर्यंत अपग्रेडेबल आहे. सर, बरेचसे व्ह्युअर जेव्हा लॅपटॉप घ्यायला जातात तेव्हा त्यांचं कन्फ्युजन होऊन जातं. तर तुमच्या मते HP, डेल, लिनोवो यापैकी सर्वात चांगली कंपनी कुठली आहे? मित्रांनो, आता सगळ्यात जास्त बाहेर जी कंपनी वापरतात ती ही डेल कंपनी वापरतात. आम्ही पण सगळ्यात जास्त डेल रिकमेंड करतो. पण तुम्ही HP पण घेऊ शकता, लिनोवो पण घेऊ शकता. HPमध्ये कसं आहे की तुम्हाला मेटल बॉडी मिळते, पण त्याचं जे चार्जेस असतात ₹3,000-4,000 डेलपेक्षा जास्त असतात. परफॉर्मन्स दोघांचा पण सेम राहील, बॅटरी बॅकअप पण ऑलमोस्ट दोघांचा सेम आहे. फक्त HPला लूक चांगला असल्यामुळे त्याला ₹4,000 ते ₹5,000 तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतात. अदरवाईज तुम्ही डेल वापरू शकता. काही लोक म्हणतात की मेटल बॉडी चांगली. मेटल बॉडीचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. समजा आता मेटल बॉडी आहे ना, ती आता उन्हाळा आला आहे, उन्हाळ्यामध्ये लवकर गरम होतात आणि जर फायबर बॉडी घेतली तर ते कमी गरम होतात. प्लस समजा मेटल बॉडी कुठेही तुम्हाला भिंतीला असं टच जरी झाला तर त्याला डेंट पडतात, तसं फायबर बॉडीला डेंट पडत नाही आहेत. तर दोन्हीचे पण फायदे आहेत आणि दोन्हीचे पण तोटे आहेत. मोस्टली तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही डेल प्रिफर करा. जर तुम्हाला लुक मॅटर करत असेल तुम्ही HP घेऊ शकता. ते जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याला कुठलं लॉक वगैरे असतं का? मित्रांनो, हे जे लॅपटॉप असतात हे जेव्हा कंपनी विकते ना तर त्याचं ॲडमिनचा पासवर्ड असतो, बायोचा पासवर्ड वगैरे असतं, ते सगळं डिलीट केलेलं असतं किंवा ते काढलेलं असतं, ते अनलॉक केलेलं असतं. तर आपल्याकडे जे लॅपटॉप येतात त्याला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नसतो, ना विंडोजला नसतो ना त्याच्या बायसमध्ये कुठला पासवर्ड असतो. तर हे फुल्ली अनलॉक असतात. खूप सारे क्लायंटला वाटतं की हे बिझनेस सिरीज आहे तर मग मला घरी वापरायचं आहे तर वापरू शकतो का? हां, तुम्ही 100% हा घरी वापरू शकता. किंवा तुम्हाला बिझनेसमध्ये यूज करायचा असेल, काही शिकायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही आरामात हा लॅपटॉप वापरू शकता. तर समजा मी इथून लॅपटॉप घेतला आणि मला वर्षभराने किंवा 2 वर्षांनी जर लॅपटॉपची सर्व्हिसिंग करायची असेल किंवा काय अपग्रेड वगैरे करायचं असेल तर तशी काही आफ्टर सेल सर्व्हिस तुमच्याकडे आहे का? हो मित्रांनो, माय कम्प्युटर शॉपिंगमध्ये तुम्हाला समजा लॅपटॉपमध्ये काय अपग्रेड करायचं असेल, समजा तुम्ही आत्ता लॅपटॉप घेताय त्याच्यामध्ये SSD कमी आहे, रॅम कमी आहे,
इन फ्युचर तुम्हाला वाढवायचे असेल ते ऑप्शन पण अवेलेबल आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही स्पेअर पार्ट पाहिजे असेल, समजा कीबोर्ड खराब झाला असेल किंवा डिस्प्ले तुटला असेल तर ते डिस्प्लेसुद्धा आपल्याकडे मिळतं. प्लस तुम्हाला लॅपटॉपची सर्व्हिसिंग करायची असेल, नॉर्मली लोकं कोणी सर्व्हिसिंग करत नाही आहे, पण वर्षातून एकदा लॅपटॉपची सर्व्हिसिंग करायला पाहिजे, जेणेकरून याचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला राहतो आणि आतमधली जी डस्ट वगैरे असते तर ते सर्व्हिसिंग केल्यावरती निघून जाते आणि ह्या लॅपटॉपची लाईफ वाढते. तर ती सर्व्हिस पण आपल्याकडे अवेलेबल आहे. कुठले कुठले पोर्ट्स येतात आणि प्रत्येक लॅपटॉपसोबत तुम्ही कुठले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देता? मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपमध्ये ना बेसिक ज्या गोष्टी असतात, जसं की तुम्हाला चार्जर असतो. आता हा इथे सी टाईप चार्जर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर दुसरा एक चार्जर आहे सी टाईपचा, जे तुम्ही चार्जिंग पण करू शकता किंवा डॉक स्टेशन यूज करू शकता. त्याच्यानंतर त्याला हेडफोन जॅक असतो 3.5 mmचा. त्याच्यानंतर USB आहे. त्याच्यानंतर HDMIची पोर्ट आहे किंवा याला वेबकॅम आहे, माईक आहे, बॅकलाईट कीबोर्ड आहे, फुल HD स्क्रीन आहे. अशा बेसिक गोष्टी असतात, जसं की वायफाय, ब्लूटूथ, ह्या सगळ्याच लॅपटॉपला येतात. खूप सारे कस्टमर असे विचारतात की सर ह्याला तुम्ही फक्त स्पेसिफिकेशनमध्ये रॅम, SSD, प्रोसेसर एवढंच सांगताय आणि स्क्रीन किती इंच आहे, पण बाकीच्या गोष्टी काय आहेत? तर वायफाय, ब्लूटूथ हे सगळ्याच लॅपटॉपला येतं. प्लस HDMIची पोर्ट ऑलमोस्ट सगळ्याच लॅपटॉपला येते. त्याच्यानंतर USB पोर्ट आणि सी टाईप पोर्ट हे सगळ्याच लॅपटॉपला आहे. प्लस ह्याच्याबरोबर आपण जे सॉफ्टवेअर देतो, जसं की आपण ह्याच्यामध्ये जे विंडोज देतो, हे विंडोज 11 देतो आणि विंडोज 11 हे लायसन कॉपी असतं. बाय डिफॉल्ट ह्याला लायसन कॉपी येते. तर आम्ही काही स्वतःहून म्हणजे असं खरेदी करून टाकत नाही आहे किंवा ते बरेचसे लोकं सांगतात की नाही सर आम्ही तुम्हाला लायसन कॉपी देते. तर हे लॅपटॉप जेव्हा खरेदी करतात तर बाय डिफॉल्ट लायसन कॉपी ह्याच्यात असतेच. हे जी की असते ही मदरबोर्डला बाउंड असते. जेव्हा तुम्ही फॉर्मॅट करता किंवा SSD चेंज करता तर त्यावेळेस हे तुम्हाला विचारणार नाही की ह्याच्यामध्ये लायसन की टाका म्हणून. ते ॲटोमॅटिक त्यातली की घेतं आणि ॲटोमॅटिक ॲक्टिवेट करतं. ह्याच्यामध्ये जे विंडोज असतं हे प्रो व्हर्जन असतं. प्रो व्हर्जनमध्ये तुम्हाला सगळ्या ज्या फॅसिलिटी असतात विंडोजच्या त्या सगळ्या यूज करता येतात. त्याच्याबरोबर जे सॉफ्टवेअर असतं त्याच्यामध्ये आपण MS ऑफिस टाकतो. त्याच्यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, परत PDF रीडर, WinRR आणि क्रोम ब्राउझर ह्या बेसिक ज्या गोष्टी आहेत ऑफिस यूज करण्यासाठी त्या आपण इन्स्टॉल करून देतो आणि हे रेडी टू यूज असतात. आपण जे सगळे आता तुम्ही लॅपटॉप बघताय ज्याच्यावरती आपण हे स्टिकर जे लावलेले आहेत प्राईसचे स्पेसिफिकेशन, हे सगळे लॅपटॉप रेडी आहेत आणि हे तुम्ही फक्त आल्यानंतर तुम्हाला चूज करायचं आहे. 2 मिनटं लागतात ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी चेक करणं, जसं की कीबोर्ड आहे, माऊस आहे, कॅमेरा आहे, वायफाय आहे, ब्लूटूथ आहे, USB आहे, चार्जर आहे. हे सगळं चेक करायला 2 मिनटं लागतात. 2 मिनटानंतर तुम्ही डायरेक्ट हा लॅपटॉप घरी घेऊन जाऊ शकता आणि डायरेक्ट यूज करू शकता. ह्याच्यासाठी काय असं नाही आहे की सिलेक्ट केल्यानंतर ते फॉर्मॅट करणार किंवा सॉफ्टवेअर वगैरे टाकणार. हे टोटली रेडी टू यूज लॅपटॉप आहेत आपल्याकडे. तर मार्केटमध्ये खूप सारे लॅपटॉप शॉप आहेत, तर आपल्या व्ह्युअर्सनी तुमच्याकडूनच लॅपटॉप का घ्यावे? मित्रांनो, आपलं सगळ्यात जास्त फोकस असतो की तुमची काय गरज आहे, की आपलं फक्त असं नाही आहे की फक्त सेलवरती लक्ष असतं. तुमची जी रिक्वायरमेंट आहे, समजा एखाद्याला कोडिंग करायचं आहे, एखाद्याला गेमिंग करायचं आहे, एखाद्याला व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे, एखाद्याला एकदम नॉर्मल यूज करायचं आहे. पहिल्यांदा तुमची गरज समजून घेतली जाते. त्याच्यानंतर तुमचं बजेट किती आहे त्याप्रमाणेच आपण तुम्हाला लॅपटॉप सजेस्ट करतो. असं नाही की तुमचं गरज आहे 20,000ची, म्हणजे समजा नॉर्मल काम करायचं आहे, त्याला 20,000चा लॅपटॉप आहे आणि त्याला 20,000च्या ऐवजी 30,000चा रिकमेंड केलं आहे आपण. आपण तसं करत नाही आहे. प्लस आपण जे सगळे लॅपटॉप देतो सगळं क्वालिटी चेक करून देतो. लॅपटॉप आपण आल्यानंतर पूर्ण चेक करतो, त्याची बॅटरी बॅकअप चेक करतो, त्याची SSDची हेल्थ असेल, बाकीच्या गोष्टीचा परफॉर्मन्स वगैरे सगळं चेक करतो आणि त्याच्यानंतर विकतो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला Googleवरती लोकांनी किती रेटिंग दिली. कुठल्याही शॉपला गेलं तर तुम्ही पहिल्यांदा रेटिंग चेक करत जावा. तर आपल्याला जवळजवळ 184 लोकांनी रिव्ह्यू दिलेला आहे आणि आपलं Googleचं रेटिंग तुम्ही चेक करा की 4.9चं रेटिंग आहे. प्लस तुम्ही लोकांचे रिव्ह्यू पण चेक करा की रिव्ह्यू चेक केल्यानंतर तुम्हाला कळतं की ह्या शॉपचं रेप्युटेशन कसं आहे, की ह्या शॉपमध्ये जायला पाहिजे किंवा नाही जायला पाहिजे. तर सर पहिला लॅपटॉप कुठला दाखवत आहे? मित्रांनो, कमी बजेटमध्ये आपल्याकडे लॅपटॉप आहे. हा डेल लॅटिट्यूड आहे 5490. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळेल तुम्हाला i5 7 जनरेशन आहे, 8 GBची रॅम, 256 GBची SSD, 14 इंची HD स्क्रीन असेल आणि याची किंमत तुम्हाला जाईल 18,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 18,000 तुम्हाला मिळणार आहे. या शॉपचा एकदम अफोर्डेबल बजेट लॅपटॉप आहे. आणि सर हा जो लॅपटॉप तुम्ही दाखवलात तो कोण यूज करू शकतो? मित्रांनो, ज्याला कोणाला नॉर्मल कोडिंग करायचे आहे, ज्याला क्लासेस करायचे असेल, ऑनलाईन क्लासेस किंवा घरी यूज करायचं असेल, ज्याला एक्सेलचं काम करायचं असेल, ज्याला ट्रेडिंग वगैरे करायचं असेल तर त्याच्यासाठी हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. मित्रांनो, नेक्स्ट लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5400. हे आपल्या शॉपमधला सगळ्यात हॉट सेलिंग आयटम आहे. या महिन्याला आपण कमीत कमी 30 ते 35 लॅपटॉप विकतो आणि सगळ्यात जास्त रिकमेंड केलेला हा लॅपटॉप आहे, कारण की दिसायला एकदम छान आहे. बॅटरी बॅकअप सगळ्या लॅपटॉपपेक्षा ह्या लॅपटॉपला बॅटरी बॅकअप जास्त येतो. प्लस याची बॉर्डरलेस डिझाईन आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i5 8 जनरेशन आहे. कोडिंगसाठी आपण सगळ्यात जास्त हा रिकमेंड करतो कमी प्राईसमध्ये. 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल
आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 20,000 रुपये. 20,000 तुम्हाला मिळणार आहे. अजून एक बेस्ट किमतीत सरांनी लॅपटॉप उपलब्ध केलेला आहे. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5410. हा i5 10 जनरेशनसोबत येतो. 8 GB रॅम आहे, 256 GB SSD आहे, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे. हा i5 8 जनरेशन नंतर आपण सगळ्यात जास्त रिकमेंड करतो कोडिंगसाठी वगैरे आहे, किंवा ज्याला हेवी सॉफ्टवेअर यूज करायचं असेल तर त्यासाठी एकदम हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 व्हरायटी बघायला मिळतात, जसं की हा यू सिरीज आहे. यू सिरीजनंतर आपल्याकडे एस सिरीज पण येते कधी कधी, आता आउट ऑफ स्टॉक आहे. एस सिरीज तुम्हाला जाते 25,000मध्ये. आणि आपल्याकडे टच स्क्रीनमध्ये पण सेम लॅपटॉप अवेलेबल आहे. हा तुम्ही बघू शकता, सेम मॉडेल आहे 5410, पण हा टच स्क्रीनमध्ये आहे आणि याची किंमत तुम्हाला 25,000 जाते. आणि नॉन टचमध्ये तुम्हाला हा 24,000मध्ये मिळणार आहे. ज्याला कोणाला कोडिंगसाठी पाहिजे असेल, किंवा IT मध्ये यूज करायचा असेल, किंवा कंपनीसाठी यूज करायचा असेल, तर हा एकदम बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. हा तुम्ही कमीत कमी 5-6 वर्ष आरामात यूज करू शकता. टच आणि नॉन टच दोन्हीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. 10 जनरेशनमध्ये सरांनी उपलब्ध केला आहे. सर नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5320. एकदम स्लिम आणि लाईटवेट लॅपटॉप आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 16 GB रॅम मिळणार आहे, 256 GB SSD आहे, स्क्रीन साईज 13.3 इंच आणि फुल HD टच स्क्रीनचा डिस्प्ले आहे. आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 27,500. एकदम स्लिम लाईटवेट आहे. आणि i5 11 जनरेशनपासून तुम्हाला जे चार्जर मिळणार आहेत, ॲडॅप्टर मिळणार आहेत, हे सगळे C-टाईप ॲडॅप्टर मिळणार आहेत. जर तुमच्याकडे मोबाईलचा PD चार्जर असेल, C to C चार्जर असेल, तर त्यानेसुद्धा हा लॅपटॉप चार्ज होतो. नॉर्मली USB to C असेल तर त्याने हा चार्ज होणार नाही आहे. चेक करा मित्रांनो, टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे आणि 11 जनरेशनसोबत तुम्हाला हा मिळणार. मित्रांनो, नेक्स्ट लॅपटॉप आहे हा डेल लॅटिट्यूड 5420. हा सुद्धा i5 11 जनरेशनमध्ये आहे. 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज याची 14 इंच असेल आणि फुल HD स्क्रीन असेल. हा तुम्हाला जाणार आहे 28,000 रुपये. चेक करा, 28,000 सरांनी उपलब्ध केलं आहे. हा पण 11 जनरेशनसोबत तुम्हाला मिळणार. सर आतापर्यंत तुम्ही जे लॅपटॉप दाखवले, 8 जनरेशन, 10 जनरेशन, 11 जनरेशन, ह्या जनरेशनमुळे लॅपटॉपच्या स्पीड आणि परफॉर्मन्समध्ये काय फरक पडतो का? हो मित्रांनो, जसं की आयफोन असतो, आयफोन प्रत्येक वर्षी नवीन लॉन्च होतो. जर जी नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला प्रत्येक वर्षी मिळते, तसंच लॅपटॉपमध्ये असतात. लॅपटॉपमध्ये काय असतात, जे प्रोसेसर असतात ते त्याचं नॅनोमीटर जे आहे ते कमी कमी होतं आणि त्याचे गिगार्ट्स म्हणजे जे त्याचं जे स्पीड आहे तर ते स्पीड वाढत जातं. आता हे जे तुम्ही बघताय लॅपटॉप, हा i5 12 जनरेशनचा लॅपटॉप आहे. ह्याच्यामध्ये जे कोर आहेत किंवा ह्याचं जे स्पीड आहे हे 11 जनरेशनपेक्षा बेटर असणार आहे. जेवढा तुम्ही लेटेस्टवाला लॅपटॉप घ्याल तेवढं त्याची कॉस्टिंग पण जास्त असते आणि त्याची लाईफ पण चांगली असते आणि त्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी मिळते तुम्हाला ती लेटेस्टवाली टेक्नॉलॉजी मिळते. आता जसं की हा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430, i5 12 जनरेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे कोर मिळणार आहेत हे 10 कोर 12 थ्रेड्स मिळणार आहे. i5 11 जनरेशन जो बघितला आपण, किंवा i5 8 जनरेशन बघितला, त्याच्यामध्ये जे कोर आहेत ते 4 कोर 8 थ्रेड प्रोसेसर असणार आहे आणि ह्याच्यामध्ये 10 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर मिळेल. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 16 GB रॅम मिळणार आहे, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंची फुल HD आहे आणि याची किंमत जाणार आहे तुम्हाला 34,000 रुपये. चेक करा, 34,000 तुम्हाला मिळतोय आणि 12 जनरेशनसोबत मिळणार आहे. मित्रांनो, याच्या अगोदर आपण i5ची सिरीज बघितलेली. आता याच्यानंतर आपण जे बघणार आहे हे i7ची सिरीज बघणार आहे. त्याच्यामध्ये जो लॅपटॉप आहे हा डेल लॅटिट्यूड 5400 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला i7 8 जनरेशनचा प्रोसेसर मिळणार आहे, 8 GB रॅम, 256 GB SSD आहे, स्क्रीन टचमध्ये हा लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 25,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 25,000 सरांनी हा उपलब्ध केला आहे. i7 8 जनरेशनसोबत तुम्हाला मिळणार आहे. सर आत्तापर्यंत जेवढे काही लॅपटॉप दाखवले त्यामध्ये कुठलं ग्राफिक्स कार्ड वगैरे आहे याबद्दल तुम्ही काहीच माहिती दिली नाही, तर असं का? कारण IT कंपनीमध्ये जे लॅपटॉप वापरले जातात त्याच्यामध्ये इंटेल मोस्टली प्रोसेसर असतो आणि इंटेलच्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला बेसिक जे ग्राफिक असतं इंटेलचं, जसं की 620 किंवा UHD ग्राफिक असतं, तर ते प्रत्येक लॅपटॉपमध्ये मिळतं. त्याच्यामुळे आपण ते ग्राफिक कार्ड मेन्शन करत नाही आहे किंवा ते ग्राफिक कार्ड जे असतं, ग्राफिक कार्ड म्हणजे त्याला म्हणता नाही येणार. तर जे इंटरनली इंटिग्रेटेड ग्राफिक असतं ते एकदम पुअर असतं किंवा एकदम लो असतं. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही 2K किंवा 4Kचा व्हिडिओ प्ले करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं गेमिंग करू शकत नाही आहे किंवा तुम्हाला 3D सॉफ्टवेअर वापरायचं असेल, जसं की AutoCAD वगैरे वापरायचं असेल किंवा मेकॅनिकलचे जे सॉफ्टवेअर वापरायचे असेल, तर ते ह्या लॅपटॉपमध्ये अजिबात चालत नाही. त्यासाठी तुम्हाला डेडिकेटेड ग्राफिक कार्ड असलेला लॅपटॉप लागतो. जसं की NVIDIAचे लॅपटॉप येतात, NVIDIA GTX येतं, RTX येतं किंवा NVIDIA Quadroचे लॅपटॉप येतात, तर ते तुम्हाला 3Dसाठी लागतात. तर हे जे लॅपटॉप आहेत ह्याच्यामध्ये इंटेलचं बेसिक ग्राफिक असणार आहे आणि ते रॅमवरती डिपेंड असतं. समजा एखाद्या लॅपटॉपला 8 GB रॅम असेल तर त्याचं ग्राफिक जे असणार आहे ते 4 GB असणार आहे
आणि 16 GB रॅम असेल तर त्याचं जे ग्राफिक असणार आहे ते 8 GB. पण ते 8 GB फक्त कामापुरतं असणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ वगैरे प्ले करता येतील 4K वगैरे तिथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पुढे त्याचं काही काम नसणार आहे. तर तुम्हाला डेडिकेटेड ग्राफिक कार्ड पाहिजे असेल तर त्याची जी सीरीज आहे ती गेमिंग सीरीज किंवा तुम्हाला वर्कस्टेशन सीरीज आहे तर ते लॅपटॉप तुम्हाला घ्यावे लागतील. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा सुद्धा आपल्याकडे सगळ्यात जास्त सेल होतो कारण की याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 11 जनरेशन आहे. याच्यामध्ये 16 GB रॅम असेल, 512 GB SSD असेल, 14 इंची फुल HD स्क्रीन असेल आणि हा टचस्क्रीनमध्ये आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. टचस्क्रीनमध्ये तुम्हाला हा जाणार आहे 35,000मध्ये आणि नॉन टच जर घेतला तर 1,000 रुपये स्वस्त, म्हणजे 34,000मध्ये नॉन टच तुम्हाला मिळून जाईल. तर चेक करा मंडळी, अजून एक लॅपटॉप आहे दोन टाईपमध्ये सरांनी टच आणि नॉन टचमध्ये उपलब्ध केलेला आहे. किंमत तुम्ही नेक्स्ट लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5420. हा सुद्धा i7 11मध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला रॅम मिळणार आहे 16 GB, स्टोरेज मिळणार आहे 256 GBचं, 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत जी आहे तुम्हाला जाणार आहे फक्त 31,500. 31,500मध्ये मिळणार आहे 11 जनरेशन सोबत. मार्केटमध्ये न्यूज आहे की AI मुळे लॅपटॉपच्या किमती वाढत आहेत, तर हे असं का होतं? मित्रांनो, काय होतं की आपण जसं की ChatGPT वापरतो किंवा जेमिनी वापरतो तर त्याच्यामध्ये काय होतं की आपला जो डेटा आहे तो डेटा कुठे ना कुठे स्टोअर होणार आहे. तर हे डेटा सेंटर असतात. तर डेटा सेंटरसाठी त्यांना सर्व्हर बनवावे लागतात, डेटाचे सर्व्हर, आणि डेटा सर्व्हर चालवण्यासाठी त्यांना हार्ड डिस्क मोठ्या प्रमाणे लागतात, प्लस त्यांना सर्व्हरच्या रॅम लागतात. तर ज्या मेजर कंपनी कुठली आहेत? सॅमसंग आहे, SK हायनिक्स आहे आणि मायक्रॉन आहेत. ह्या 3 मेजर कंपनी आहेत. तर त्या तिन्ही मेजर कंपनीला ओपन AIने, म्हणजे AIच्या ज्या कुठल्याही कंपनी आहेत तर त्यांनी डायरेक्ट 3 वर्षासाठी ऑर्डर देऊन ठेवलेले आहेत की आम्हाला सर्व्हर रॅम लागणार आहेत. तर त्याच्यामुळे ज्या कंझ्युमरच्या रॅम असतात, जसं की आपण लॅपटॉपमध्ये डेस्कटॉपमध्ये वापरतो, तर त्या लॅपटॉपच्या रॅम किंवा डेस्कटॉपच्या रॅम या कंपनीनं सध्या तरी बनवायचं बंद केलेलं आहे. आता ही कंडिशन असणार आहे 2028पर्यंत सेम कंडिशन राहणार आहे. तर त्याच्यामुळे जे कंझ्युमर सिरीजचे जे लॅपटॉप आहेत किंवा डेस्कटॉप आहेत त्याच्या रॅम SSD दोन्ही पण महाग झालेले आहेत. त्याच्यामुळे जे लॅपटॉपच्या प्राईस आणि SSDच्या प्राईस या दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या तुम्ही बघताय की इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे. आता दुबईमध्ये पण हमला झालेला आहे. तर त्याच्यामुळे काय होणार आहे का, आता हे सगळे इम्पोर्टचं मटेरियल दुबईमधून येतं. तर दुबईचं जर समजा शिपिंग बंद झालं किंवा तिकडून मटेरियल येणं बंद झालं तर जे आत्ताचे इम्पोर्टचे लॅपटॉप आहेत ह्याच्या किमती अजून वाढणार आहेत. प्लस इंडियन मटेरियल जे मिळतं तर त्याचे पण प्राईस दिवसेंदिवस वाढणार आहेत. तर तुम्हाला लॅपटॉप पाहिजे असेल तर आताच चांगली योग्य वेळ आहे. तुम्ही लवकरात लवकर लॅपटॉप खरेदी करा. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5430. आपण सुरुवातीलाच बोललो होतं की तुम्हाला 40,000च्या बजेटमध्ये एकदम टॉपचा मॉडेल पाहिजे असेल तर तो हाच मॉडेल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेसर मिळणार आहे हा i7 12 जनरेशन, 16 GB रॅम आहे, 512 GB SSD आहे, स्क्रीन साईज 14 इंची फुल HD असणार आहे, 10 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर असणार आहे आणि हा जाणार आहे तुम्हाला फक्त 40,000 प्लस 6 महिने वॉरंटीसोबत. चेक करा मित्रांनो, 40,000 सरांनी हा लॅपटॉप उपलब्ध केलेला आहे. 12 जनरेशनसोबत मिळते. कॉन्फिगरेशन चेक करा. तर मी इथे हा पाहतोय की हा 12 जनरेशनचा लॅपटॉप इथे आहे आणि ह्याचा जो स्पीड मी पाहतोय 1.8 GHz आहे. तो असं का? मित्रांनो, बऱ्याचशा वेळा असे प्रॉब्लेम आम्ही फेस करतो की कस्टमरला जास्त माहिती नसतं की लॅपटॉपचे जे डिटेल्स असतात ते कुठे बघायचे असतात. तर बऱ्याचशा वेळा कस्टमर येतं, हे टास्क मॅनेजर ओपन करतं, त्याच्यामध्ये बघतं की हा प्रोसेसर किती आहे. आता याच्यामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे, जसं की 10 कोर 12 थ्रेडचा प्रोसेसर आहे. त्याच्यामध्ये त्याचं AL कॅशे असते ते किती दिलेले आहेत. त्याच्यानंतर व्हर्च्युअलायझेशन इनेबल आहे का ते दिलेलं असतं आणि ते काय करतं की ते बेस स्पीड असतं तर ते हे चेक करतं की 1.8 GHz आहे. तर ते कस्टमरला डाऊट असतं सर i7 लॅपटॉप घेतो आहे पण 1.8 GHzचं स्पीड आहे, तर हा असं कसं काय, म्हणजे ह्या लॅपटॉपला काय म्हणजे प्रॉब्लेम आहे का किंवा इथं का दाखवत नाही आहे स्पीड. तर मित्रांनो, इथं दिलेलं आहे ते बेस स्पीड आहे. तर तुम्हाला पूर्ण डिटेल्स बघायचे असतील तर तुम्हाला गुगलवरती जाऊन हा मॉडेल नंबर टाकावा लागतो. जसं मी इथे गुगलवरती जाऊन हा मॉडेल नंबर टाकलेला आहे, 1265U हा मॉडेल आहे. इथे यांनी क्लिअरली दिलेलं आहे की अप टू 4.8 GHz आहे. आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही बेस फ्रिक्वेन्सी आहे. बऱ्याचशा कस्टमरला ते माहीत नसतं बेस फ्रिक्वेन्सी काय. बेस फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, की हा लॅपटॉप कमीत कमी या गिगाहर्ट्जवरती चालणार, जेणेकरून समजा याचा कुठल्याही प्रकारचा लोड नसेल तर ते त्याचं पॉवर कमी करणार आणि ह्या गिगाहर्ट्जला चालणार किंवा त्याच्यापेक्षा अजून थोडंसं खाली पण जातं, जेणेकरून बॅटरी बॅकअप तुम्हाला चांगला मिळावा. आणि जेव्हा त्याला लोड असेल तर ते जास्तीत जास्त 4.8 GHzवरती चालतं. इथं दिलेलं आहे मॅक्स टर्बो फ्रिक्वेन्सी 4.8 GHz. हा 4.8 GHz मॅक्स इथपर्यंत या स्पीडवरती काम करू शकतो. जेव्हा पण तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा आहे तर तुम्ही ह्या डिटेल्स आहेत ह्या सेलरला जास्त करून विचारत जावा. बऱ्याचशा वेळा असं होतं की कस्टमरला वाटतं की मी कसं विचारू किंवा त्याला वाटतं हे जे दिसतंय तर तेच फायनल आहे. तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत
ज्या सेलरला पण माहीत नसतात. जे रेग्युलर काम करतो तर त्यालाच माहीत असतं की बाबा ह्यात म्हणजे डिटेल्समध्ये काय काय तुम्हाला चेक करायचं. बऱ्याचशा वेळा कस्टमर येतं, आता काय काय वेळेस लॅपटॉप आपण जेव्हा ऑन करतो तर आता हे विंडोजचे लायसन कॉपी असल्यामुळे आणि प्लस त्याला वायफाय आपल्याकडे कंटिन्यू कनेक्ट असतं, तर ह्याच्यामध्ये अपडेट्स येतात. कधी कधी लॅपटॉप ऑन केल्यावरती चालू व्हायला कधी कधी उशीर लागतो. का उशीर होतो? कारण की जेव्हा आपण बंद केलेलं असतो त्यावेळेस विंडोजनं काहीतरी सॉफ्टवेअर डाउनलोड केलं असतं, त्याचे अपडेट डाउनलोड केले असतात आणि ऑन केला की त्याला कधी कधी वेळ लागतो, कारण की ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल होत असतं. तर बऱ्याच वेळा कस्टमर म्हणतो की नाही सर, हा लॅपटॉप स्लो चालतो आहे किंवा हा बाकीच्या लॅपटॉपपेक्षा मला काय आवडलं नाही, की त्याचा परफॉर्मन्स नाही आहे. तर त्यांना माहीत नसतं की बॅकग्राऊंडला काय चालू असतं. तुम्हाला एकदा दाखवतो की बॅकग्राऊंडला काय काय प्रोसेस चालू असतात. आता आपण बघतो की फक्त CPU 7% यूज आहे. पण इथे जर तुम्ही प्रोसेस बघितल्या तर एवढ्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत हे बॅकग्राऊंडला कंटिन्यू चालू असतात. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू चालू असतात. एवढ्या सगळ्या प्रोसेस आहेत. आता एक कस्टमर गेल्या आठवड्यात आला की ते म्हटले, "सर, CPU 100% कंटिन्यू चालू आहे. तर हा लॅपटॉप खरंच प्रॉब्लेम आहे का?" मी म्हटलं, "सर, 100% यूज कधी होतो? जेव्हा बॅकग्राऊंडला तो काहीतरी इन्स्टॉल करत असेल. जसं तुम्ही इथे सेटिंगमध्ये जाऊन विंडोज अपडेटमध्ये चेक केलं. आता सध्या तरी काय अपडेट नाही आहे. जर इथं विंडोज अपडेट आता हे तुम्ही बघताय, हे अपडेट्स आलेले आहेत. समजा हे डाउनलोड केलं आणि डाउनलोड केल्यानंतर जेव्हा इन्स्टॉल करावं जातं, तर हा CPU जो आहे युजेस आता 10% आहे, 25% आहे. हा 100% पर्यंत जाऊ शकतो. जसं सॉफ्टवेअर हेवी असेल तसं ते इन्स्टॉल करण्यासाठी हा CPU 100% यूज होतो. तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की तुम्ही ते विचारत नाही दुकानदाराला आणि तुम्ही त्याचं मत लगेच ठरवता की नाही सर, हा लॅपटॉप खराब आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा चेक करतो आणि मगच तुम्हाला रिकमेंड करतो. आपण कुठल्याही प्रकारचं चुकीची माहिती किंवा एखादी वस्तू देतोय तर त्याची पूर्ण आपल्याला माहिती असेल, खात्री असेल तरच आपण ते विकतो. कारण की आपल्याला 6 महिन्याची वॉरंटी द्यायची आहे. समजा एखादी गोष्ट मला माहीत नसेल तर आम्ही पर्सनली सांगतो सर की माहीत नाही आहे. बऱ्याच वेळेस कस्टमर विचारतो की नाही सर, मला ह्याचे गिगाट्स किती आहेत? हे सांगा तुम्ही डायरेक्ट फोनवरती सांगा. तर आम्ही सरळ त्यांना म्हणतो सर मी चेक करून सांगतो. कारण तुम्हाला खोटी माहिती देण्यात काहीच उपयोग नाही आहे. कारण की ही माहिती आम्हाला पण माहीत नसते. कारण की प्रत्येक वेळेस जे मॉडेल नंबर असतं फक्त i7 12 जनरेशन असून उपयोग नसतं. त्याच्यामध्ये पण 2-3 सीरीज येतात आणि त्याच्याप्रमाणे त्याचे गिगार्ड्स पण चेंज होतात. प्लस काय काय कस्टमर म्हणतात की सर याला फिंगरप्रिंट आहे का? फेस अनलॉक आहे का? तर ह्या गोष्टीची आपण माहिती सहसा देत नाही आहे. कारण की बऱ्याच वेळा असं होतं की जे लॉटमध्ये येतात, कधी-कधी फिंगरप्रिंट येतो, कधी-कधी फेस अनलॉक येतो. पण मोस्टली काही केसमध्ये येत नाही आहे. तर कस्टमरला असं नको व्हायला की सर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवताय फिंगरप्रिंट देताना देत नाही आहे. तर आपल्याला पुढूनच त्याची जी शुअरिटी आहे की प्रत्येक मॉडेलला येईल असं नाही आहे आणि प्लस त्याचे जे पैसे असतात की सेमच प्राईस दिलेले आहे. त्याला फिंगरप्रिंट असो नाहीतर फेस अनलॉक असो नाहीतर नसो, तुम्हाला 40,000 मध्ये 40,000 मध्येच मिळणार. त्याचे काय एक्स्ट्रा फंक्शन आहे तर त्याचे एक्स्ट्रा पैसे आपण पुढे पण देत नाही ना तुमच्याकडून ते एक्स्ट्रा चार्जेस घेतो. तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ते तुम्हाला इथं आल्यावरती समजतात की जसं की याला फिंगरप्रिंट आहे का नाही आहे किंवा समजा याला फेस अनलॉक आहे का नाही आहे. प्लस ह्याच्या जे गिगार्ड्स आहेत कधी-कधी त्याचे मॉडेल नंबर जरी चेंज असेल तर ते गिगार्ड्समध्ये पण थोडाफार बदल असतो. मित्रांनो, यानंतरचा आपण लॅपटॉप बघणार आहेत 15.5 स्क्रीनमध्ये. ज्याला कोणाला अकाउंटिंगसाठी किंवा ट्रेडिंगसाठी लॅपटॉप पाहिजेत तर त्यांच्यासाठी आपण लॅपटॉप बघणार आहे. हा HP मॉडेल आहे. HP 850 G4 मॉडेल आहे आणि हे टच स्क्रीनमध्ये लॅपटॉप असणार आहे. हे तुम्ही बघू शकता. त्याचा लुक पण खूप छान आहे आणि हा ग्लास टच स्क्रीनमध्ये आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे हा प्रोसेसर आहे i5 7 जनरेशन. 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे आणि स्क्रीन साईज 15.5 असणार आहे. फुल HD टच स्क्रीन डिस्प्ले असणार आहे आणि याची जी किंमत आहे ही तुम्हाला जाणार आहे 20,500. ज्याला कोणाला अकाउंटिंगसाठी यूज करायचं आहे किंवा ट्रेडिंगसाठी यूज करायचं आहे त्यासाठी हा बेस्ट बजेट लॅपटॉप आहे. चेक करा मंडळी, मोठ्या स्क्रीनसोबत तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे. 20,500 किंमत आहे. ग्लास टच मित्रांनो, तुम्हाला हा लॅपटॉप मिळेल. सर, पुढचा लॅपटॉप कुठला आहे? मित्रांनो, याच्यानंतरचा सेम लॅपटॉप आहे HP EliteBook 850 G4 मॉडेल आहे. सेम टचस्क्रीनमध्ये असणार आहे. फक्त याच्यामध्ये जो प्रोसेसर आहे हा i7 7 जनरेशन प्रोसेसर मिळेल. 8 GBची रॅम आहे, 256 GBची SSD आहे. स्क्रीन साईज 15.5 फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 22,500. याच्यामध्ये एक हार्ड डिस्कचा पण स्लॉट अवेलेबल आहे. त्याला 2 स्टोरेज तुम्हाला मिळून जातील. प्लस रॅमचे पण 2 स्लॉट असतात. त्याच्यामध्ये एका स्लॉटमध्ये 8 GBची रॅम आहे. अजून तुम्हाला रॅम अपग्रेड करायचं असेल तर ते पण ऑप्शन याच्यामध्ये अवेलेबल आहे. चेक करा मंडळी, अजून एक 15.5 मध्ये तुम्हाला सरांनी 22,500 मध्ये हा लॅपटॉप उपलब्ध केला. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेलमध्ये. डेल लॅटिट्यूड 5500. ही सुद्धा डेलची एकदम प्रीमियम सिरीज आहे. या प्रीमियम सिरीजमध्ये तुम्हाला मिळणार आहे i5 8 जनरेशन, 8 GBची रॅम, 256 GBची SSD आहे आणि स्क्रीन साईज असणार आहे 15.5 इंच फुल HD डिस्प्ले आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 23,000.
23,000 मित्रांनो तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार आहे i5 8 जनरेशनचं. मित्रांनो, याच्यानंतरचा लॅपटॉप आहे एच सिरीजमध्ये. ज्याला कोणाला कोडिंगसाठी एकदम हेवी आणि पॉवरफुल CPU पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये हा लॅपटॉप आपल्याकडे अवेलेबल आहे. याचं जे मॉडेल आहे डेल लॅटिट्यूड 5511 एच सिरीजचा CPU असेल. i7 10 जनरेशनचा CPU आहे. 8 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 15.5 इंच आहे. फुल HD स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 30,000 रुपये. चेक करा मंडळी, 10 जनरेशनसोबत तुम्हाला मिळणार आहे 30,000 किंमत असणार आहे. मित्रांनो, याच्यानंतर आपण बघणार आहे डेलचं वर्कस्टेशन आहे. डेल प्रिसिजन 5530 आहे. हा पण 15.5मध्ये आहे. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळणार आहे हा एच सिरीजचा CPU आहे. i7 8 जनरेशन 16 GB रॅम असणार आहे. 512 GB SSD आहे आणि याच्यामध्ये NVIDIA Quadroचं हे 4 GBचं डेडिकेटेड ग्राफिक कार्ड असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 40,000 रुपये. वर्कस्टेशन सरांनी उपलब्ध केलेलं आहे एकदम पॉवरफुल मशीन. 40,000 तुम्हाला मिळणार आहे. कॉन्फिगरेशन चेक करा. सर, मेटल बॉडीमध्ये काय लॅपटॉप आहेत का तुमच्याकडे? मित्रांनो, आता याच्यानंतर आपण जे लॅपटॉप बघणार आहे हे HP बघणार आहेत. HP जी सिरीज असणार आहे ती मेटल बॉडीमध्ये असते आणि ती सगळी प्रीमियम सिरीज आहे. याच्यामध्ये जो आपल्याकडे कमी बजेटमध्ये लॅपटॉप आहे HPचा प्रोबुक आहे 445 G6 मॉडेल आहे. याच्यामध्ये जे प्रोसेसर मिळणार आहे हा AMD रायझनचा आहे. इंटेलपेक्षा हा बेटर परफॉर्मन्स देतो. याच्यामध्ये तुम्ही कम्पेअर करू शकता. हा i5 8 जनरेशनच्या लेवलचा प्रोसेसर असणार आहे. 8 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. 14 इंची HD स्क्रीन असेल विथ बॅकलाईट आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 20,000. प्लस याच्यामध्ये तो AMDचं 2 GBचं ग्राफिक असणार आहे जे की इंटेलपेक्षा जास्त पॉवरफुल आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही GTA 5 वगैरे आरामात खेळू शकता. चेक करा, HPचा लॅपटॉप सरांनी उपलब्ध केलेला आहे. रायझन प्रोसेसरसोबत मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे 20. मित्रांनो, याच्यानंतर लॅपटॉप तुम्ही बघू शकता की HPचा इलाइट बुक आहे. 475 G6 सिरीज आहे. जे इंटेलमध्ये जो i5 8 जनरेशन आहे तो 840 G5 मॉडेल किंवा G6 मॉडेल सेम त्याच लेवलचा प्रोसेसर तुम्हाला मिळणार आहे AMD रायझनमध्ये आणि प्लस त्याच्यापेक्षा कमी प्राईसमध्ये आणि प्लस त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 GBचं ग्राफिक मिळणार आहे. याचं स्पेसिफिकेशन जे आहे हे AMD रायझन 5 आहे. 3500U मॉडेल असणार आहे. 4 कोर 8 थ्रेडचा CPU मिळणार आहे. 8 GB रॅम आहे. 256 GB SSD, 2 GBचं AMDचं ग्राफिक कार्ड असणार आहे. स्क्रीन साईज 14 इंची फुल HD असणार आहे. मेटल बॉडीमध्ये असणार आहे. एकदम क्लीन कंडिशनमध्ये हा लॅपटॉप आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 22,000 रुपये. चेक करा मित्रांनो, 22,000 तुम्हाला हा लॅपटॉप मिळते. अजून एक AMD रायझनसोबत सरांनी लॅपटॉप उपलब्ध. मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा प्रोबुक 445 G7 असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला AMDचा प्रोसेसर मिळणार आहे. रायझन 5 4000 सिरीज असणार आहे आणि याचा जो परफॉर्मन्स आहे हा i7 10 जनरेशनच्या पेक्षा जास्त असणार आहे. 8 GB रॅम असणार आहे. 256 GB SSD असणार आहे. 14 इंची स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 25,000 रुपये. चेक करा मंडळी, 25,000 सरांनी अजून एक AMD रायझनसोबत हा लॅपटॉप उपलब्ध केला. सर, मार्केटमध्ये बऱ्याचशा नवीन कंपन्या आलेल्या आहेत, झेब्रॉनिक्स, अविता वगैरे, आणि ते स्वस्तात लॅपटॉप विकत आहेत, तर ते लॅपटॉप घेणे योग्य राहील? मित्रांनो, त्या ज्या नवीन कंपनी आहेत तर त्याचं काय होतं की तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस मिळत नाही आहे. त्याच्यामुळे आपण मोस्टली रिकमेंड करत नाही आहे की तुम्हाला कमी प्राईसमध्ये मिळतील, पण लॉंग टर्मसाठी ते लॅपटॉप काही फायदेशीर ठरत नाहीत. आता कमीत कमी आम्हाला 2-3 महिन्यातून एखादी तरी केस येते की सर याचा कीबोर्ड भेटतो आहे का, म्हणजे समजा अविताचा लॅपटॉप आहे किंवा दुसरी कुठलीही कंपनी असेल की इन्फिनिक्स म्हणून एक कंपनी आहे की त्याचा कीबोर्ड भेटतो आहे का किंवा त्याचं ॲडॅप्टर मिळतो आहे का, तर ते सेकंड हँड म्हणजे आफ्टर मार्केटमध्ये तुम्हाला ते स्पेअर पार्ट मिळत नाही आहेत, म्हणून आपण ते लॅपटॉप रिकमेंड करत नाही आहे. जर तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा असेल तर तुम्ही मोस्टली ब्रँडेड घ्या. ब्रँडेड घेतल्यावरती तुम्हाला आफ्टर सेल सर्व्हिस मिळेल. पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यानंतरचा लॅपटॉप आहे HPचा HP इलाइट बुक 840 G7. हा सुद्धा एकदम दिसायला छान आणि सगळ्यात जास्त हाय डिमांडिंग प्रोडक्ट आहे सध्या. याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळतो हा i5 8 जनरेशन असणार आहे. 8 GB रॅम, 256 GB SSD, 14 इंची फुल HD मेटल बॉडीमध्ये असणार आहे. दिसायला एकदम स्लिम आणि मेटल बॉडीमध्ये लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 27,000 रुपये. चेक करा मंडळी, 27,000 सरांनी उपलब्ध केलं आहे. 10 जनरेशनसोबत लॅपटॉप मिळतो. मित्रांनो, सेम लॅपटॉप आपल्याकडे टचस्क्रीनमध्ये पण अवेलेबल आहे. याचं सुद्धा मॉडेल सेम आहे. HP इलाइट बुक 840 G7 टचस्क्रीन मॉडेल आहे. i5 10 जनरेशनमध्ये मिळेल. 16 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. 14 इंची फुल HD स्क्रीन असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 29,500. सेम कॉन्फिगरेशनमध्ये लॅपटॉप सरांनी उपलब्ध केले, 29,500 असणार. पुढचा लॅपटॉप सर? मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP ProBook 640 G8 मॉडेल असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेसर जो मिळणार आहे हा i5 11 जनरेशन आहे. 16 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. 14 इंची फुल HD डिस्प्ले असणार आहे आणि याची किंमत तुम्हाला जाणार आहे 30,500. 30,500मध्ये
11 जनरेशन सोबत सरांनी हा पुढचा लॅपटॉप कुठला आहे सर? मित्रांनो, यांचा लॅपटॉप असणार आहे HP EliteBook 830G7. हा एकदम पॉवरफुल लॅपटॉप आहे. याच्यामध्ये i7 10 जनरेशनचा प्रोसेसर मिळणार आहे. 16 GB रॅम आहे. 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंची फुल HDचा असणार आहे आणि एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे. याची किंमत तुम्हाला जाईल 32,000 रुपये. अजून एक i7 10 जनरेशन सोबत तुम्हाला हा लॅपटॉप मिळणार. तर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड वगैरे किंवा EMI वगैरेची अशी काही सुविधा आहे का? मित्रांनो, आपल्याकडे सध्या तरी बजाजचा ऑप्शन अवेलेबल नाही आहे. तर समजा तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डवरती तुम्ही हा लॅपटॉप खरेदी करू शकता. प्लस क्रेडिट कार्डवरती तुम्हाला EMIची पण फॅसिलिटी मिळून जाईल. आणि सर बरेचसे व्ह्यूअर्स आहेत ते पुण्याच्या बाहेरनं पण ही व्हिडिओ पाहत आहेत, तर कुरिअर सेवा वगैरे मिळेल का? हो मित्रांनो, समजा तुम्हाला जर हे लॅपटॉपची माहिती पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअपवरती मेसेज केल्यानंतर तुम्हाला तिथे कॅटलॉगची लिंक मिळणार आहे. तर ते कॅटलॉगची लिंक तुम्ही ओपन केल्यानंतर ह्या लॅपटॉपचे सगळे डिटेल्स मिळणार आहेत. समजा तुम्हाला एखादा लॅपटॉप फायनल करायचा असेल तर तुम्ही तिथून सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर कॉलवरती तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती सगळे याचे व्हिडिओ किंवा त्याचे फोटो डिटेल्स पाठवले जातील. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. जे आपल्याकडे जी डिलिव्हरी असणार आहे ती प्रीपेड डिलिव्हरी असणार आहे, म्हणून तुम्हाला सुरुवातीला पूर्ण पेमेंट करावं लागेल आणि त्याच्यानंतर हा लॅपटॉप तुम्हाला कुरिअरने पाठवला जाईल. समजा कुरिअरमध्ये कुठल्याही प्रकारचं डॅमेज झालं तर ते नुकसान तुमचं नसणार आहे, त्याची जबाबदारी आमची असणार आहे. प्लस तुम्हाला 6 महिन्याची हार्डवेअर वॉरंटी प्लस 1 वर्षाची सॉफ्टवेअर वॉरंटी पण मिळणार आहे. सर 360 लॅपटॉप वगैरे आहेत का तुमच्याकडे? मित्रांनो, आपल्याकडे डेलमध्ये 360 लॅपटॉप अवेलेबल आहे. हे डेलचं 5300 मॉडेल आहे. एकदम प्रीमियम सिरीजमध्ये लॅपटॉप येतात. जे पण 360 लॅपटॉप आहेत ते सगळे प्रीमियम सिरीजचे आहेत आणि याची नॉर्मलपेक्षा कमीत कमी 4,000 ते 5,000 रुपये प्राईस जास्त असते. आणि हे 360 असल्यामुळे हे टचस्क्रीन लॅपटॉप आहेत. असे तुम्ही टॅब म्हणून पण यूज करू शकता. जसं की तुम्ही हे बघू शकता, हा टॅब म्हणून पण तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये स्पेसिफिकेशन जे आहे ते पॉवरफुल स्पेसिफिकेशनमध्ये येतो. हा i7 8 जनरेशन आहे. 16 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज आहे ती 13.3 इंच फुल HD डिस्प्ले आणि टचस्क्रीन असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 28,500. चेक करा मंडळी, 28,500 तुम्हाला मिळणार आहे 360 लॅपटॉप सरांनी उपलब्ध केले. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे डेल लॅटिट्यूड 5320. हा सुद्धा 360 लॅपटॉप आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला i5 11 जनरेशनचा प्रोसेसर मिळणार आहे. 16 GB रॅम आहे. 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज याची 13.3 इंच फुल HD डिस्प्ले असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 31,000. तर पाहू शकता मंडळी, 31,000 तुम्हाला हा मिळणार आहे. हा पण सरांनी 360 लॅपटॉप तुमच्यासाठी 11 जनरेशनमध्ये उपलब्ध केला आहे. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 830G6 आहे. हा सुद्धा 360 लॅपटॉप असणार आहे. याच्यामध्ये जो तुम्हाला प्रोसेसर मिळणार आहे हा i5 8 जनरेशन आहे. 8 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच असणार आहे. एकदम स्लिम लाईटवेट लॅपटॉप आहे आणि मेटल बॉडीमध्ये असणार आहे. ह्याची किंमत तुम्हाला जाणार आहे 27,000 रुपये. आणि याच्यामध्ये तुम्हाला रॅमचं पण अपग्रेडचं ऑप्शन अवेलेबल आहे. याच्यामध्ये 2 रॅमचे स्लॉट असणार आहे. तर 27,000 मिळणार आहे. चेक करा 360 लॅपटॉप. अजून एक मॉडेल तुम्हाला सरांनी उपलब्ध केलं. मित्रांनो, यानंतर लॅपटॉप आहे HP EliteBook 830G7 मॉडेल असणार आहे. हा सुद्धा एक 360 लॅपटॉप आहे. याच्यामध्ये तुम्हाला i5 10 जनरेशनचा प्रोसेसर मिळणार आहे. 16 GB रॅम असणार आहे. 512 GB SSD आहे. स्क्रीन साईज 13.3 इंच फुल HD टचस्क्रीन डिस्प्ले असणार आहे. याची किंमत तुम्हाला जाणार आहे 35,000. चेक करा 35,000 मिळणार आहे. 10 जनरेशनसोबत 360 लॅपटॉप उपलब्ध आहे. सर टायनी PCमध्ये काय आहे का तुमच्याकडे? हो मित्रांनो, ज्याला कोणाला ट्रेडिंग करायचं किंवा घरी यूज करायचं आहे, स्पेस कमी असेल तर त्यासाठी एकदम बेस्ट बजेटमध्ये आपल्याकडे टायनी अवेलेबल आहेत. त्या टायनीचं जे स्पेसिफिकेशन आहे हे i5 6 जनरेशन असणार आहे. 8 GB रॅम आहे. 256 GB SSD आहे आणि याला 1 वर्षाची वॉरंटी असणार आहे. हार्डवेअर वॉरंटी, सॉफ्टवेअर वॉरंटी पण 1 वर्षाची असणार आहे. याला तुम्हाला 3 डिस्प्ले पोर्ट असणार आहेत. तर तुम्ही 3 मॉनिटर कनेक्ट करू शकता. ज्याला कोणाला ट्रेडिंग करायचं असेल तर त्यासाठी एकदम बेस्ट मशीन आहे. आता हे मशीन सगळ्यात जास्त आपण रिकमेंड कोणासाठी करतो, एखाद्याची लॅब आहे किंवा एखाद्याला फक्त बिलिंगसाठी काउंटरवरती मशीन पाहिजे असेल. कारण की लॅपटॉपला काय होतं की लॅपटॉपला मेंटेनन्स असतो, म्हणजे इन फ्युचर त्याचा मेंटेनन्स निघतो. तसं ह्या मशीनला आहे ना खूप कमी मेंटेनन्स असतो किंवा ह्याचे कीबोर्ड वगैरे किंवा ह्याचे स्पेअर पार्ट खूप त्याच्यापेक्षा चीप प्राईसमध्ये अवेलेबल असतात. तर त्यासाठी एका जागी जर ठेवायचं असेल तर हे आपण मशीन रिकमेंड करतो. तर ट्रेडिंगसाठी वगैरे करायचं असेल तर हे मशीन तुम्हाला मिळून जाईल. असं जे प्राईस जाईल तुम्हाला 12,000 रुपये जाणार आहे. प्लस तुम्हाला 1 वर्षाची वॉरंटी. आता बऱ्याचशा क्लायंटला असं वाटतं की सर ह्याच्यामध्ये टायनी मशीन आहे तर ह्याच्यामध्ये काय कॉम्प्रोमाइज केलं का, जसं की USB वगैरे कॉम्प्रोमाइज आहेत का. तर तुम्ही बघू शकता की 3.1चे USB असणार आहेत. पाठीमागे 4 USB आहेत. फ्रंट साईडला 1 USB आहे.
प्लस याला सी टाईप पोर्ट पण असणार आहे, हेडफोन जॅक पण असणार आहे. याच्यामध्ये रॅमच्या 2 स्लॉट मिळणार आहेत आणि SSDसाठी पण एक SATA वाली SSD बसते आणि एक M.2 SSD बसते, जेणेकरून तुम्हाला कुठलेही कॉम्प्रोमाइज ह्याच्यामध्ये करावं लागणार नाही आहे. तसंच मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे HP मशीन आपल्याकडे अवेलेबल आहे. तर याच्यामध्ये सुद्धा सेम प्रोसेसर मिळणार आहे, i5 6th जनरेशन, 8GB रॅम, 256GB SSD, 1 इयर वॉरंटी. याच्यामध्ये पण तुम्हाला फ्रंट साईडला 2 USB आहेत, बॅक साईडला तुम्हाला टोटल 6 USB मिळणार आहेत. प्लस तुम्ही याच्यामध्ये ग्राफिक कार्ड टाकून तुम्हाला जर समजा ट्रेडिंग वगैरे करायचं असेल तर ते यूज करू शकता. या मशीनची प्राईस तुम्हाला जाणार आहे 13,000 रुपये. मित्रांनो याच्यानंतर जे मशीन मिळणार आहे हे HPचं मिळणार आहे. हे SFF मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये AMD Ryzen 3चा प्रोसेसर मिळणार आहे आणि तुम्हाला 8GB रॅम, 256GB SSD, 1 इयर वॉरंटीसोबत हे मशीन तुम्हाला मिळणार आहे 13,000 रुपयामध्ये. प्लस तुम्हाला Ryzen 3 प्लस Ryzen 5 आणि Ryzen 7 ह्या तिन्ही व्हरायटीमध्ये आपल्याकडे मशीन अवेलेबल आहे. Ryzen 7 जे असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला 8 कोर 16 थ्रेडचा प्रोसेसर मिळणार आहे. Ryzen 5 मध्ये जे असणार आहे ते 4 कोर 8 थ्रेडचा प्रोसेसर मिळणार आहे. आणि सर समजा एखाद्याला तुम्ही असा PC गेमिंग PC बनवलेला आहे, तसं जर बनवून पाहिजे असेल तर? हो मित्रांनो, आपण असे गेमिंग PC पण बनवतो. जसं तुमचं बजेट असेल तर त्याप्रमाणे हे PC बनले जातात. आता कमीत कमी 40-50 हजार बजेट पाहिजे, जेणेकरून तुम्हाला अशा लुकचे PC मिळतात. समजा एखाद्याला ट्रेडिंग सेटअप करायचं आहे, एकदम ब्रँडेडमध्ये करायचं आहे, लोकलमध्ये नाही, तर त्यासाठी पण आपल्याकडे सर्व्हिस अवेलेबल आहे. आपण सगळे स्पेअर पार्ट बाकीच्या मार्केटपेक्षा स्वस्त प्राईसमध्ये देतो. प्लस सगळे इन्स्टॉलेशन वगैरे सगळं करून देतो. प्लस समजा इन फ्युचर वॉरंटीमध्ये कुठलाही वस्तू खराब झाली तर ते वॉरंटी क्लेमसुद्धा आम्ही करून देतो. त्यासाठी तुम्हाला कुठं सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही आहे. तुम्ही माय कम्प्युटर शॉपीमध्ये ते प्रोडक्ट सबमिट करा आणि आम्ही वॉरंटी तुम्हाला फ्रीमध्ये क्लेम करून दिली जाईल. सर बरेचसे आता लोक AIकडे वळतात, तर त्यांना AI शिकतायत पण, तर तशा रिलेटेड काही लॅपटॉप वगैरे तुमच्याकडे आहे का? हो मित्रांनो, आपल्याकडे गॅलेक्सी बुक 4 आहे. ह्याच्यामध्ये जो प्रोसेसर मिळतो हा स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर मिळतो. हा AI लॅपटॉप आहे. 16GB रॅम, 512GB SSD आहे. बॅटरी बॅकअप याचा खूप कमी 8 ते 12 तासापर्यंत बॅटरी बॅकअप मिळतो. हा तुम्ही ऑनलाईन घेतला तर कमीत कमी 60 ते 65 हजाराला जातो. ऑफलाईन घेतला तर कमीत कमी 55 हजाराला जातो. तर आपल्याला हे 45,000मध्ये आपल्याकडे लॅपटॉप अवेलेबल आहे. तुम्हाला 1 वर्ष वॉरंटी याच्यासोबत मिळणार आहे. सर आपले व्ह्युअर्सना बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट असते की त्यांना 27 इंचीमध्ये स्क्रीन्स वगैरे पाहिजे असतात, तर तसं काही तुमच्याकडे अवेलेबल होईल का? हो मित्रांनो, आपल्याकडे ही डेलची स्क्रीन अवेलेबल आहे. ही ॲक्च्युली गेमिंग स्क्रीन आहे. याचं जे रेझोल्युशन असणार आहे 2K रेझोल्युशन आहे. 165 हर्ट्झचं रिफ्रेश रेट असणार आहे आणि ही स्क्रीन तुम्हाला जाईल फक्त 10,000 रुपयामध्ये. तर स्क्रीनची वगैरे रिक्वायरमेंट असेल मंडळी तरी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, मिळून जाईल. सर वॉरंटीमध्ये स्क्रीन वगैरे मिळून जाईल का तुमच्याकडे? मित्रांनो, आपल्याकडे स्पेअर पार्ट जे आहेत ना कधी कधी सेकंड हँडमध्ये प्लस वॉरंटीमध्ये अवेलेबल असतात. जसं की तुम्ही हे मॉनिटर बघू शकता. हा एसरचा मॉनिटर आहे, एकदम प्रीमियम मॉनिटर आहे. याचं बिलसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. हा 4 महिने जुना मॉनिटर आहे आणि फक्त हा ओपन बॉक्स आहे, हा यूज केलेला मॉनिटर नाही आहे. याचं जे स्पेसिफिकेशन असणार आहे हा 24 इंच असणार आहे, फुल HD असणार आहे, प्लस याला स्पीकर पण आहे. एकदम स्लिम डिझाईनमध्ये आहे आणि याचा जो कलर असणार आहे एकदम व्हाईट आहे आणि हा तुम्हाला 4 महिने ओल्ड मॉनिटर म्हणजे ऑलमोस्ट नवीनसारखा मॉनिटर मिळणार आहे. याचं जे बिल आहे 8,300च आहे, पण आपल्याला हा तुम्हाला मिळणार आहे 6,500मध्ये पूर्ण वॉरंटीसोबत. मित्रांनो, प्रत्येक लॅपटॉपसोबत तुम्हाला त्या कंपनीचा चार्जर मिळणार आहे, प्लस त्याची पॉवर केबल मिळणार आहे. त्याच्यानंतर हे अशी एक छोटीशी स्लीव मिळणार आहे, याच्यामध्ये तुम्ही लॅपटॉप शिवू शकता, प्लस याच्यामध्ये चार्जर वगैरे बसेल. त्याच्यानंतर लॅपटॉप क्लीन करण्यासाठी हे क्लिनिंग किट पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे आणि त्याच्यानंतर हे माऊस पॅड पण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. प्लस समजा एखाद्याला लॅपटॉप बॅग पाहिजे असेल, आता आपल्याकडे HPच्या ह्या ओरिजिनल बॅग अवेलेबल आहेत. ऑनलाईन जर तुम्ही खरेदी केली तर ही 1400 रुपयाला बॅग आहे, पण लॅपटॉप खरेदी केल्यानंतर तुम्हाला ही बॅग फक्त मिळणार आहे 500 रुपयामध्ये. आणि नॉर्मल फक्त तुम्हाला बॅग पाहिजे असेल फक्त बॅग, तर ती जाईल तुम्हाला 800 रुपयाला. लॅपटॉपसोबत जर खरेदी करत असेल तर ही 500 रुपयाला तुम्हाला बॅग मिळणार आहे. सर इथे मी पाहतोय की तुमच्या इथे जेवढ्या काही लॅपटॉपच्या प्राइजेस आहेत त्या फिक्स आहेत, तर असं का? मित्रांनो, आपलं जे मार्केट आहे हे ओपन मार्केट आहे. जसं की Amazon, फ्लिपकार्टला गेल्यावरती तुम्हाला तिथे प्राईस चेक करायला मिळतात. तसंच आपला व्हॉट्सअपला कॅटलॉग आहे, त्या कॅटलॉगमध्ये तुम्हाला प्राईस बघायला मिळतात. जेणेकरून आपण प्राईस याच्यासाठी फायनल ठेवलेलं आहे की शॉपमधली जी प्राईस आहे तीच तुम्हाला व्हॉट्सअपला बघायला मिळेल आणि असं नाही व्हायला पाहिजे की कॅटलॉगमध्ये वेगळी आहे आणि शॉपमध्ये वेगळी आहे. मित्रांनो, आपल्या शॉपमध्ये जी प्राईस आहे ती फायनल प्राईस असणार आहे. जी कॅटलॉगला तुम्हाला जी प्राईस दिसते किंवा व्हिडिओमध्ये जी प्राईस आहे, आता प्रत्येक महिन्यात आपण व्हिडिओ बनवतो की त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जी प्राईस दिलेली आहे ती फायनल प्राईस असणार आहे. इथं आल्यावरती ते निगोशिएबल नसणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला येतानाच पहिल्यांदा कॉल करून प्राईस कन्फर्म करून शॉपला व्हिजिट करा. आता बऱ्याचशा वेळा असं होईल की व्हिडिओ
1 महिना जुना असेल, 2 महिना जुना असेल. आता दिवसेंदिवस लॅपटॉपच्या प्राईस वाढत आहेत. प्राईस वाढत असल्यामुळे तुम्हाला एकदा प्राईसचं कन्फर्मेशन घ्या. मोस्टली तर आपल्याकडे सेमच प्राईस असतात. असं नाही होणार की व्हिडिओ 1 महिना जुना आहे आणि आत्ता लगेच आले तर त्याचे प्राईस वाढलेले आहेत. तरी पण तुम्ही प्राईस एकदा कन्फर्म करा. आणि बरेचसे कस्टमर आपल्याकडून खूप लांबून येतात, जसं की सातारा, सांगली, कोल्हापूर, अकलूज, त्याच्यानंतर इंदापूर, तिकडून बुलढाणा, म्हणजे विदर्भातून पण लोक येतात. तर एवढ्या लांबून जर येत असेल तर पहिल्यांदा तुम्ही प्राईस फायनल करा, म्हणजे प्राईस चेक करा आणि त्याच्यानंतर तुम्ही लॅपटॉप घ्यायला आपल्या शॉपला व्हिजिट करा. सर, तुमच्याकडे जेवढे काही लॅपटॉप आहेत त्याचे तुम्ही क्वालिटी चेक कसं करता? मित्रांनो, पहिल्यांदा आपण ना या लॅपटॉपमध्ये ना प्रत्येक लॅपटॉपमध्ये आपण NVMe वापरतो. जसं की तुम्ही हे 3 लॅपटॉप बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते की हे NVMe वापरलेले आहे SSD. याच्यामध्ये पण QXA आहे, त्याच्यामध्ये पण सेम आहे. याच्यामध्ये सॅमसंगची NVMe आहे. तर आपण जे मटेरियल जे वापरतो हे ब्रँडेड मटेरियल वापरतो. त्याच्यानंतर आपण बॅटरी बॅकअप सगळं टेस्ट करतो. बॅटरी बॅकअप चेक करण्यासाठी आपण एक सॉफ्टवेअर वापरतो, बॅटरीमॉन आहे. त्याच्यानंतर आपण YouTubeवरती व्हिडिओ लावतो 4K आणि तो सोडून देतो. त्याच्यानंतर हे तुम्ही रिझल्ट बघू शकता. हा बॅटरीवरती चाललेला आहे 5 तास. म्हणजे हा YouTubeवरती तुम्ही 5 तास हा लॅपटॉप वापरू शकता. प्लस त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता, लॅपटॉप आणल्यानंतर आपण हा लॅपटॉप असं खोलून बघतो. ह्याच्यामध्ये सगळे स्पेअर पार्ट ओरिजिनल आहेत का बघतो. जसं की बॅटरी आहे, त्याच्यानंतर ही SSD आहे, त्याच्यानंतर ही जी रॅम आहे, हे सगळं चेक केलं जातं की हे सगळे ओरिजिनल स्पेअर पार्ट आहेत का. त्याच्या आतली कंडिशन सगळी चेक केली जाते. कुठेही रिपेअरिंग किंवा फॅब्रिकेशन कुठे केलं आहे का ते चेक केलं जातं. आणि त्याच्यानंतरच मग आपण लॅपटॉप सगळे बाकीच्या गोष्टी, वायफाय, ब्लूटूथ, हेडफोन जॅक आहे, त्याच्यानंतर USB आहेत, HDMI आहे, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. आणि मार्केटमध्ये कमी प्राईसमध्ये पण लॅपटॉप, सेम लॅपटॉप मिळतात. पण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक असतो, जसं की हे लोकल SSD आहे, जसं की हे मास्टर आहे, EVM आहे, हे PowerX आहे. तर या अशा लोकलवाल्या SSD टाकतात. ह्याचा जो परफॉर्मन्स आहे हा कमी असतो. आपण जे वापरतो हे सॅमसंग आहे, हे मायक्रॉन आहे, हे WD आहे. हे ब्रँडेडवाले आपण SSD वापरतो. या ब्रँडेडवाल्या SSDची लाईफ पण जास्त असते, त्याचं स्पीड पण जास्त असते आणि ह्या लवकर खराब होत नाही आहेत. पण ह्याचं जे स्पीड आहे हे कमी असतं. हे प्राईसला पण तुम्हाला स्वस्त पडतात. त्याच्यामुळे जे मार्केटमध्ये तुम्हाला डिफरन्स दिसतो, प्राईसचा डिफरन्स, तर तो याच्यामुळेच असतो. किंवा लोकल स्पेअर पार्ट वापरले असतात, किंवा एखादा लॅपटॉप रिपेअर केलेला असेल, किंवा एखादी कुठली गोष्ट त्याच्यामध्ये चालत नसेल, ह्या गोष्टी दुकानदाराला माहीत असतात, ते तुम्हाला सांगत नाहीत. आणि प्लस आपण 6 महिने वॉरंटी देतो. तर त्याच्यामुळे आपल्याकडे जे लॅपटॉप मिळणार आहे ते तुम्हाला हाय क्वालिटीचे मिळणार आहे, पूर्ण टेस्ट केलेलं लॅपटॉप मिळणार आहे. प्लस तुम्हाला 6 महिने वॉरंटी पण मिळणार आहे. तर मंडळी, तुम्ही माय कम्प्युटर शॉपीचा पूर्ण स्टॉक पाहिलात. एकदम बजेट प्राईजमध्ये सरांनी इथे लॅपटॉप उपलब्ध केलेले आहेत. 18,000 रुपयापासून मित्रांनो इथे लॅपटॉपची सुरुवात होणार आहे आणि बरीच व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पाहू शकता इकडे पण आहेत, त्याचबरोबर ह्या साईडला पण सरांनी ठेवलेले आहेत. तर बजेट किमतीमध्ये रिफर्बिश लॅपटॉप पाहिजे असेल तर नक्की व्हिजिट करायला इथे विसरू नका. तर मंडळी, मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.